तर मित्रांनो, क्रिसमस संपलाय पण प्लम केकचा सीझन काय नाही संपला. प्लम केक तुम्ही जर बनवला नसेल तर ही रेसिपी बघायची आहे आणि पटकन जाऊन बनवायचं आहे. सुपर डिलिशियस घरच्या घरी एकदम मस्त प्लम केक. यासाठी आधी जराशे ड्रायफ्रुट्स चॉप करून घ्या. ऑप्शनल आहेत, घातलेच पाहिजे असं काही नाही, पण इथे बाकीचे फ्रूट्स आहेत हे मस्ट आहेत. इथे मिक्स फ्रूट घेतले आपण, रेझिन्स घेतले थोडे, टुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट. एका ग्लास जारमध्ये थोडंसं स्टार अनीस, नंतर दालचिनी आणि इथे ऑरेंज ज्यूस घेतला आपण 200 ml ऑरेंज ज्यूस आणि 200 ml आपण रम घेणार आहे. ओल्ड मंक इथे आपण घेतले. असं टोटल 400 ml आपलं मिक्सचर तयार झाले. त्यामध्ये हे सगळे फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स सोक करायचे आहेत. मस्त एकदम त्याला सगळा ज्यूस ॲब्झॉर्ब करू द्यायचा आहे. ह्याला साधारणपणे 1 दिवस ते 1 वर्ष तुम्ही ठेवू शकता. मग इथे नंतर आपण एक कॅरमल सिरप बनवतोय. थोडीशी साखर गरम करून घ्यायचे. एकदा कॅरमल तयार झालं की त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं जेणेकरून आपल्याला कॅरमल सिरप मिळेल. ओके, अशा पद्धतीने असा अंबर कलर आला की बंद करून त्यामध्ये वॉटर ॲड करा. थोडेसे प्रून्स चॉप करून त्या सिरपमध्ये ॲड करा. याला मी सोक केलं नाही आहे कारण की खूप सॉफ्ट असतात, एकदम मशी होऊन जातात. आपल्या कॅरमल सिरपमध्ये ते प्रून्स ॲड केलेत आपण आणि आपले जे सोक केलेले फ्रूट्स होते ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर एका भांड्यात इथे मी 125 ग्राम बटर घेतलं आहे. त्यामध्ये 60 ग्राम जॅगरी पावडर, 60 ग्राम ब्राऊन शुगर, 3 अंडे घेतलेत. छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपलं हे जे फ्रूट्सचं मिक्सचर आहे ते ॲड करायचं आहे. हे सगळं साईडला ठेवून एक ड्राय मिक्सचर तयार करूयात. इथे मैदा घेतला आहे 200 ग्राम. त्यामध्ये थोडीशी दालचिनी, सुंठ, जायफळ, थोडंसं मीठ, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा, असं थोडंसं कोको पावडर, जास्त नाही आहे, 15 ग्रामच आहे फक्त कलरसाठी. ह्याच्यात आपल्याला चॉकलेट फ्लेवर नको आहे. ओके, सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं ड्राय वाटत असेल बॅटर तर ऑरेंज ज्यूस ॲड करा आणि बॅटर त्याच्यानेच डायल्यूट करा. इथे दूध वगैरे मी काय वापरलं नाही आहे. थोडासा अंड्याचा वास जो येतो तो मास्क करायसाठी व्हॅनिला इसेन्स आणि असं मस्त घट्टच बॅटर ठेवायचं आहे. ह्याला जास्त वॉटर डाऊन नाही करायचं आहे. 180 डिग्री सेल्सिअसला साधारण 1 तास 10 मिनटं लागली मला. असं मस्त बेक करून घ्या आणि